मित्रांनो, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे समोर. एप्रिल महिन्यापासून रेशन कार्ड रद्द होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता कोणत्या कोणत्या लाभार्थींचं रेशन कार्ड रद्द होणार आहे, का रद्द होणार आहे, ते सर्व माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कुठेही जाऊ नका. तर चला महत्त्वाची माहितीकडे वळूया. सबंध महाराष्ट्रामध्ये ही मोहीम सुरू झालेली आहे. या मोहीम अंतर्गत तुमचं रेशन कार्ड रद्द होऊन द्यायचं नसेल तर त्यासाठी तात्काळ एक काम करायचं आहे. भरपूर अशा लाभार्थींचे नाव कमी करण्यात येणार आहे. तर रेशन कार्ड पूर्ण रद्द होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला मी सांगेन त्या प्रोसेस करायची आहे. तर चला आता आपण कशा प्रकारे काय प्रोसेस करायची ते जाणून घेऊया. तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड किंवा केसर रेशन कार्ड असेल तर तात्काळ KYC करून घ्यायची आहे. तुमचं जवळपास जे रेशन कार्डचं दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं जे आधार नंबर आहे ते द्यायचं आहे, अंगठा द्यायचा आहे मशीनमध्ये आणि KYC पूर्ण करून घ्यायची आहे. आता कोणी गावी असेल तर त्यांनी त्यांच्या जवळपास जिथे कुठे रेशन ऑफिस असेल तर तिथे जाऊन तुम्ही KYC इझिली करू शकता. ऑनलाईन KYC OTPच्या माध्यमातून करता येणार नाही. तुम्हाला बायोट्रिक मशीन जे असतात रेशन कार्ड ऑफिसमध्ये तिथे जाऊन KYC करायची आहे. तुम्ही कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन हे करशाल तर तुमचं होणार नाही. काही व्यक्ती कामानिमित्त बाहेर असतात तर तुम्ही जवळपास कुठे रेशन ऑफिस असेल तर तुम्ही तिथे जाऊन KYC करू शकता. पूर्ण भारतात कुठेही KYC करा रेशन कार्ड ऑफिसमध्ये, नक्की तुमची KYC होणार. आता KYC कोणी करायची आहे ते जाणून घेऊया. तर ह्या अगोदर कधीच KYC केलेली नसेल तशा लाभार्थींनी जवळपास जाऊन तुमच्या रेशन कार्ड ऑफिसमध्ये KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि तुमच्या कुटुंबामधून कोणाकोणाची KYC केलेली नाही आहे ते तुम्हाला रेशन कार्ड ऑफिसमध्ये लिस्ट असेल मशीनमध्ये तर त्यामध्ये समजून येईल. तर तशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबाचं KYC लिस्ट चेक करू शकता. आता KYC केल्यानंतरसुद्धा काही व्यक्तींचे जे रेशन कार्ड आहे ते बंद होणार आहे. तर असे कोणत्या कोणत्या व्यक्तीचं रेशन कार्ड बंद होणार आहे ते जाणून घेऊया आपण. असे लाभार्थी आहेत जे सरकारी नोकरी करत आहे, एक मोठ्या पदावर आहे आणि ते पदावर असूनसुद्धा रेशन कार्ड यूज करत होते किंवा रेशन कार्डचा लाभ घेत होते. तशा व्यक्तींचं रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे तशा व्यक्तींचं सुद्धा रेशन कार्ड बंद होणार आहे. जे इन्कम टॅक्स भरत आहे तशा व्यक्तींचं सुद्धा रेशन कार्ड बंद होणार आहे. तर आता सरकारकडून हे सगळे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि जे पात्र नसूनसुद्धा रेशन कार्डचा लाभ घेत होते म्हणूनच आता सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक व्यक्तीची KYC झालीच पाहिजे. KYC केल्याने सगळे जे डिटेल्स असतात ते समोर येत आहे. म्हणूनच सरकार हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून खूप जणांचे रेशन कार्ड आता बंद होणार आहे. जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, ज्यांचे मोठ्या पदावर सरकारी नोकरीमध्ये आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, अशा भरपूर लाभार्थींचे लाभ बंद होणार आहे. जरी त्यांनी KYC केली तरी बंद होणार, जरी नाही केली तरी बंद होणार. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अगत्याची माहिती आहे जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.